काय नियोजन केलं आहे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत काय नियोजन केलं, अशी कुठलीही बाब सरकारकडनं केलेली पाहत नाही. त्यामुळं ह्या मोठ्या हानीला शेतकऱ्याला स्वतःहून सामोरे जावं लागतं. आधीच दुष्काळात 13वा म्हणतात तसा हा ओला दुष्काळ पडला आहे, त्याच्यामुळं 13वा दिवस आम्हाला पाहायला मिळतोय. हे देखील दुःखाची बाब आहे. सरकारने याची दखल घ्यावी. याचाच आढावा घेतला आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी. नदीकाठच्या शेतीमध्ये जे आहे ते पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. आपण सध्या सीना नदीच्या नदी काठेवरती आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता की या कांद्याचं पीक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हे पूर्णपणे जो कांदा आहे तो पाण्यात जो आहे तो पाण्यात असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि शेतकरी जो आहे तो हा कांदा काढताना आपल्याला दिसत आहे, कारण कांदा पूर्णपणे जो आहे तो खराब झालेला. एकंदरीत पाहिलं गेलं तर सीना नदीला जो आहे तो पूर आल्यामुळे जे आहे ते शेतीचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान जे आहे ते झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात एकंदरीत 2 लाख हेक्टरहून अधिक जे आहे ते पिकांचं जे आहे ते नुकसान झाल्याची माहिती जे आहे ते कृषी विभागाकडून जे आहे ते देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे आहे ते सीना नदीला पूर आल्यामुळे जे आहे ते मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काय शेतकरी आहेत, काय सांगाल? सीना नदीला भरपूर पाणी आल्यामुळं भरपूर पाण्याला शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कांदा 2 एकर कांदा आहे पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे. सरकारकडून काय आर्थिक काय नुकसान आहे ती भरपाई मिळाली पाहिजे, एवढीच मागणी आहे. आमची एकच मागणी आहे की आमचे घरं पाण्यात गेलेले असून घरं गेलेली जाऊन शेतीचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे आम्हाला शासनाकडून एकच मदत हवी आहे की घराला जागा आणि शेतीचं नुकसान जे असेल ते तुमच्या नियमानुसार आम्हाला मिळालं पाहिजे. गुडघा इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी शेतामध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ जे आहे ते शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जी आहे ते शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. माझे तुरीचं पीक भरपूर गेलं, 2 एकर उडीद गेलं, मका कडवळ गेलं पाण्यात, ऊस तोडाय ते पण पाण्यात गेलाय. सरकारचं काय म्हणणं आहे, आमचं पुनर्वसन कुठेतरी करावं. आमचा हे कालांतरानं वरचेवर असंच पाणी येणार. आम्हाला काय बाहेर कुठं व्यवस्था नाही. आम्हाला असं गावाकडे जायला सुद्धा म्हणजे व्यवस्था रस्त्याची नाही. आणि इकडं गुंजेगाव रस्ता आहे तो आम्हाला कमीत कमी 2.5-3 किलोमीटर अंतर पार करून जावं लागतंय. त्यासाठी आमची मुलं शाळेला जाणारी आमची मुलं असू द्या, आमचं दूध व्यवसाय असू द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला 2.5-3 किलोमीटर इथून कराव्या लागतात. असल्या पाण्यातून आता समोर तुम्ही जाताना पाहताल की आता समोर आपण कोरड्या रस्त्याने आलो, पण आता तिथं जाताना गुडघावडं पाणी असणार आहे. त्या रस्त्यातून आम्हाला प्रत्येक वेळेस ही आम्हाला ये जा करावं लागते. तर माझी एवढीच विनंती आहे की शासनाला की ह्या 2 कुटुंबाला कुठंतरी वरती आम्हाला पुनर्वसन आमच्या वस्त्यांचं आमच्या घराचं करावं. ह्या दिवसामध्ये आम्हाला शक्यतो म्हणजे तेवढ्या कालावधीत तर आम्हाला 2 महिने तिथं राहून आमची परत आमचं उदरनिर्वाह किंवा आमची शेती परत आम्हाला पाणी उतरल्यानंतर करता येईल आणि ह्या पाण्यापासून आमचा जीव